विकास लवांडेंना काल शाईने अंघोळ घातली असं नितेश राणे म्हणतात। संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार असंही त्यांनी म्हटले। संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। नितेश राणे यांच्याकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। सगळे जे आमचे संत आहेत, जे ह्या व्यासपीठावर बसले, महाराष्ट्रामधला एक मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे। आमच्या संत आणि महाराजांकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्यांचे सगळ्यांचे कार्यक्रमच होणार, ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची आहे आणि कडक भूमिका आहे। मी सकाळी जसं जसं मला बातमी कळली, एक तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही, हे बापूला शब्द देऊन टाकला, शब्द देऊन टाकला। आणि दुसरं ट्विटही केलं, समर्थनही केलं। नाव शिवा घालतात माझ्या नावाने सही, मला काही फरक पडत नाही। माझ्यावर काल जो जीव घेणा हल्ला झाला त्याच्या संदर्भात फिर्याद पोलीस स्टेशनला आहे, अजून आरोपींना अटक झालेली नाही, गाड्या जप्त नाहीत, ते पिस्तूल जप्त झालेले नाहीत। कारण या घटनेचे सूत्रधार आज बोललेले असावेत असं मला वाटतंय। संग्राम भंडारे हे प्यादा असावं आणि या घटनेचे सूत्रधार हे नितेश राणे असावेत। आता जर सरकारचा मंत्रीच जर या घटनेचा माझ्यावर हल्ल्याचा सूत्रधार असेल तर कोण कोणावर गुन्हा दाखल करणार आणि कोणाला अटक होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो। पोलिसांचे हात बांधलेले असावेत मला असं वाटतंय आणि नितेश राणे हे मंत्री त्याचे सूत्रधार आहेत। देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का त्यांना पाठिंबा देणार, हा माझा सवाल।